बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या बातमीनं। कारण सर्वच राजकीय पक्षांनी राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी आणि आपले आमदार अगदी सुरक्षित ठेवण्यासाठी दगाफटका टाळण्यासाठी आता हॉटेल डिप्लोमसी सुरू केलेली आहे। हॉटेलची टूर सुरू केलेली आहे आणि आमदारांना पावसाळ्याच्या तोंडावर पाऊस येण्याच्या आधीच पावसाळी सहलीचा आनंद घेता येतोय। सर्व राजकीय पक्षांनी आज आपली रणनीती ठरवण्यासाठी आता बैठकांचं सूत्र सुरू केलंय आणि महाविकास आघाडी सरकारमधल्या सर्वच राजकीय पक्षांनी आता या आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची योजना आखलेली आहे। शिवसेनेचे आमदार कालपासूनच हॉटेलवर रवाना झालेत। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे तीन जे प्रमुख पक्ष आहेत यांनी ही व्यवस्था केली आहे। बघा, शिवसेनेचे सगळे आमदार ट्रायडंटमध्ये दाखल झालेले आहेत। काँग्रेस राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत हे दोघं एकत्र राहणार आहेत। वेस्टिन हॉटेल पवईमधलं त्या हॉटेलमध्ये ते असतील, तर भाजपच्या आमदारांना ताजमध्ये पाहुणचार मिळणार आहे। त्यामुळे सर्व आमदारांची 10 तारखेपर्यंत चंगळ आहे आणि त्यांची ही सगळी सहल सुरू झालेली आहे। पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय प्रतिष्ठेची ठरलेली ही राज्यसभेची निवडणूक सध्या राजकीय रणधुमाळी निर्माण करणारी ठरली आहे। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या बैठकीला पुढच्या काही वेळातच सुरुवात होणार असल्याचं कळतंय। शिवसेनेचे आमदार हे आधीच ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। राज्यसभा निवडणुकीची जोरदार मोर्चे बांधणी महाविकास आघाडी सरकारकडून केली जाते। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबत अपक्ष आणि इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांना सुद्धा सोबत घेण्याचा प्रयत्न आहे। कारण महाविकास आघाडीची मोठ जेव्हा बांधली गेली तेव्हा या छोट्या पक्षांनी सुद्धा महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता। पण त्यातले काही पक्ष आता महाविकास आघाडीच्या हातून निसटताना दिसतात। त्यांनी मांडलेली भूमिका ही महाविकास आघाडीची डोकेदुखी ठरवणारी ठरते। एक ते म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं वेगळा सूर आळवताना दिसली। त्यांनी अजून आपले पत्ते ओपन केले नाहीयेत। दुसऱ्या बाजूला अबू आझमींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमची भूमिका आम्ही आता जाहीर करणार नाही, मुख्यमंत्र्यांचं उत्तर येऊ द्या मग आम्ही जाहीर करू। आणि तिकडे मंत्री असलेले राज्यातले राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही आमची भूमिका शेवटच्या 5 मिनिटात जाहीर करू। गॅसवर ठेवल्या छोट्या पक्षांनी महाविकास आघाडीला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते जबरदस्त तयारीला लागलेले आहेत ही 6वी जागा निवडून आणण्यासाठी। छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी। बघूयात त्यांनी काय सांगितलंय, काय रणनीती आहे महाविकास आघाडीची 6वी जागा निवडून आणण्यासाठी। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आहे आणि या बैठकीच्या आधी आपण पाहतोय की सगळे अनेक मंत्री आणि आमदार झालेले बघायला मिळतात। राज्याचे मंत्री आपल्याबरोबर आहेत छगन भुजबळ जी, आपण थेट त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। सर, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ही बैठक आहे, या बैठकीमागचा नेमका उद्देश काय आहे? दरवेळेला ज्या वेळेला अशा प्रकारच्या निवडणुका असतात, राज्यसभेच्या, विधान परिषद असेल, सगळं तिन्ही पक्ष आम्ही एकत्रित आहोत सरकारमध्ये, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ते पक्षाचे आमदार आज एकत्र येऊन त्यांना जे आहे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते संबोधित करतील आणि एकत्रित राहून आम्ही सगळे मतदान करावं यासाठी आम्ही पूर्णपणे आमची शक्ती लावू। आणि मला असं वाटतं की याचा जो नंबर आणि व्यवस्था आहे त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। ऐकूया ते काय म्हणतात। आमच्या उमेदवाराला जी काही मतं लागतात तेवढी मतं आम्ही घेणारच, त्याच्यामध्ये काही दुमत नाही ना, त्याला काही वेगळं काही नाही। परंतु यामुळे संजय पवारांना जी पहिल्या प्रेफरन्सची मतं मिळणार होती ती मतं कमी होणार आहेत। आमचा संजय पवार पण निवडून येणार, 4ही उमेदवार महाविकास आघाडीची निवडून येणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार अशी रणनीती आखलेली आहे आणि या सगळ्यामध्ये प्रामुख्याने संजय राऊत हे उमेदवार पण आहेत आणि महाविकास आघाडीला एकत्रित ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील सुद्धा आहेत। संजय राऊत काय म्हणाले ऐकूया।
4 संजय असते तर 4ही जिंकले असते. सर मग भाजप जे म्हणते आमदार नाहीये सगळ्या आमदारांना त्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणते सगळ्यांचे अरे त्या भारतीय जनता पक्षाने काय विश्वास ठेवताय तुम्ही? आत्मविश्वास गमावलेले लोक आहेत. साहेब, फ्लोर मॅनेजमेंटची ही महत्वाची बैठक आहे. कशा प्रकारे अंकगणित जमवून येण्यासाठी नियोजन केलं जाणार आहे? तिन्ही पक्षांचे आमदार एकत्र असणार. गणिताचा पेपर 10 तारखेला आहे, कसा सोडवला जाणार? सुटलेला आहे. काही अपक्षांना गणिताचा पकडण्याचं पेपर सुटलेला आहे. साहेब, काही अपक्षांना लहान पक्षांना भाजप जवळ करत आहे, त्यासाठी भेटीगाठी देखील पडताना जवळ मोठ्या काय त्यांनी मिठी मारली तरी हरकत नाही, ते आमच्या बरोबरच आहे. सर पण ज्या पद्धतीने सपा म्हणते आम्हाला लिहून द्या तुम्ही अल्पसंख्याक समाजासाठी काय केलं. ते म्हणतायत ना, म्हणून द्या, आम्ही बघू ना. साहेब, एमआयएमने सांगितलं की आमच्याशी संपर्क केला की आम्ही तुम्हाला मतदान करू. 10 तारखेला बघू ना. एमआयएमशी संपर्क साधला जाईल का? 10 तारखेला बघू आपण. कशाला आहे? भाजपकडनं आरोप असा केला जातोय की महाविकास आघाडीचे नेते भेदरले आहेत, यामुळेच इतक्या सगळ्यांना 3 दिवस आधी घ्यावं लागतं, बरोबर सोबत लपवून ठेवावं लागतं. ताजमध्ये काय झालंय त्यांचं सध्या? आम्ही भेदवलो, मग त्यांचं काय चाललंय? त्यांची काय भादरली आहे का? राज्यात कधी नव्हे ते राज्यसभेची निवडणूक अतिशय अटीतटीची होतीये, प्रतिष्ठेची बनवली गेली आहे आणि 6 जागा त्याच्यासाठी 7 उमेदवार मैदानात. भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांनी सुद्धा ही अतिशय प्रतिष्ठेची बनवलेली निवडणूक, त्यामुळे अपक्षांचा भाव वधारलाय. अपक्षांना प्रचंड डिमांड आलेला आहे, छोट्या पक्षांना मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे एक आमदार आता महत्त्वाचा ठरतोय. त्यामुळे आपले आमदार एकत्रित ठेवण्याबरोबर दगाफटका टाळण्याबरोबरच इतरांना आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड अशी राजकीय रणधुमाळी सुरू आहे. सर्व पक्षांच्या आमदारांची ही धावपळ आणि लपवालपवी सुरू आहे राज्यसभेची 6वी जागा जिंकण्यासाठी. जवळपास सर्वच पक्षांनी त्यांच्या आमदारांना मतदारसंघातून थेट मुंबईतल्या हॉटेलमध्ये लपवलंय. शिवसेनेनं त्यांच्या सर्वच आमदारांना ट्रायडंटमध्ये गोळा केलाय. भाजपनं त्यांचे सर्व आमदार ताज मुक्कामी ठेवलेत. राष्ट्रवादीनंही त्यांच्या आमदारांना पवईच्या वेस्टिंग हॉटेलमध्ये मुक्कामाला ठेवलंय. तर काँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना वेस्टिन हॉटेलमध्येच गोळा केलाय. पक्ष जे काही आदेश देतील निवडणुकीच्या संबंधानं आम्ही सर्व पक्षाचे आदेश मानणारे सर्व पक्षाचे आमदार आहोत. आम्ही सर्व जे काही आदेश येतील त्या पद्धतीनं पक्षाच्या उमेदवाराला आणि जे काही उर्वरित मतदान आहे ते बाकी महाविकास आघाडीच्या सर्व आम्ही एक संघ आहोत. राज्यसभेच्या 6व्या जागेची खरी लढत ही शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात होतीये. भाजपनं संख्याबळ नसतानाही 6व्या जागेसाठी उमेदवार उतरवत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव आखलाय. त्यामुळे शिवसेनेनं दगाफटका टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाय म्हणून सर्व आमदारांना सोमवारी मुंबईत बोलवलंय. सोमवारची रात्र रिट्रीटमध्ये घालवल्यानंतर मंगळवारी या सर्व आमदारांना ट्रायडंटमध्ये हलवण्यात आलं. हो, यश हे नक्कीच ध्येय आहे. तेव्हाही होतं, आताही आहे. इनफॅक्ट आणखीन जास्त शिवसैनिक इथे येऊन स्ट्रॉंग झाला, कारण त्या प्रोसेसमधनं आम्ही जात होतो ते सगळे मेमरीज आम्हाला रिकलेक्ट झालेले आहे. भाजपनंही त्यांचे सर्व आमदार मुंबईत बोलवले असून त्यांची सर्व मतं सुरक्षित केली आहेत. राज्यसभेचा सामना जिंकण्यासाठी आमदारांची खास बडदास्त राखत त्यांचा ताज हॉटेलमध्ये पाहुणचार केला जातोय. महाविकास आघाडीनं घटक पक्षाला आमदारांना कशा पद्धतीनं वागवलंय किंवा भूमिका कशा पद्धतीनं राबवल्यात याची स्पष्टता या ठिकाणी होते. कारण खरं म्हणजे अशी वेळच यायला नाही पाहिजे होती. काँग्रेस राष्ट्रवादीनंही राज्यसभा निवडणुकीत खबरदारी म्हणून सर्व आमदारांना मुंबईत बोलवलंय. सर्व आमदार पवई इथल्या वेस्टिन हॉटेलमध्ये एकत्र आणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व आमदारांना खास मार्गदर्शन केलंय. अडचणीत वगैरे काही येण्याची आवश्यकता नाही आहे, कारण महाविकास आघाडीची स्ट्रेंथ आहे, बहुमत आहे आणि मला खात्री आहे की आमच्या आघाडीचा चौथा देखील चांगल्या मताने विजयी होईल. एकंदरीतच राज्यसभेचा गड जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आमदारांच्या हॉटेल पर्यटनातून पक्षांना इच्छित यश मिळेल का की काळजी घेऊनही दगाफटका होईल हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी दोघांनी उमेदवारी दिली. 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात आले. त्यामुळे ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली गेली आहे. आणि मग आता या सगळ्या आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये शिफ्ट केलेलं आहे. बॅगा भरून मुंबईत त्यांना बोलवलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांची सगळ्यांची बडदास्त ठेवत असतानाच दगाफटका होऊ नये याच्यासाठी आमदारांना बाहेरच्यांशी संपर्क तोडण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे 3 लाख जनतेचं प्रतिनिधित्व करणारा आमदार सर्वसामान्यांसाठी नॉट रिचेबल असेल, आपल्या मतदारांसाठी नॉट रिचेबल असेल. अडचणी समस्या सोडवण्यासाठी मग आता मतदारांनी कुणाकडे जायचं हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडलाय. पक्षाची अब्रू वाचवण्यासाठी आमदारांना व्हीप जारी केला जातो, पण जी जनता या नेत्यांना निवडून देत आमदारकीपर्यंत पोहोचवते त्यांच्याकडे मात्र नेते निवडणुकीच्या निमित्तानं पाठ फिरवत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. राज्याच्या राजकारणात सध्या आमदारांची लपवाछपवी सुरू झालेली आहे. त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. पण सर्वसामान्य जनतेला याबद्दल काय वाटतंय? ज्या जनतेनं अतिशय विश्वासानं यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, आज त्यांनाच लपायची वेळ का आली हा प्रश्न जनता विचारते. बघूया नांदेडमधल्या नागरिकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. खूप काही समस्या आहेत आमच्या. आमदार साहेबाकडे आम्ही बार विनंती केली, आमच्या नागरिकातल्या वार्डातल्या नागरिकांनी विनंती केली, तरी ते देखील आम्हाला भेटत नाहीत. आमचे आमदार हरवलेले आहेत. एक तर पाण्याने आणि अनेक अशा अनगिनत समस्या आहेत. आणि सर्व आमदार मुंबई येथे 5 स्टार हॉटेलमध्ये 5 दिवसापासून तळ ठोकून बसलेले आहेत. आमच्या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रश्न आहेत. लोड शेडिंगचा मोठा प्रश्न आहे. लोड शेडिंग नाही आहे, पण लाईट आम्हाला व्होल्टेज येत नाही आहे. मोटरसुद्धा चालत नाही, आमची गिरणीसुद्धा चालत नाही. आमदार साहेबाला संपर्क करण्याचा प्रयत्न करतो, आमदार साहेब सापडत नाही आहेत. आणि पाण्याचा एवढा मोठा प्रश्न आहे. आणि आमदार साहेबांना आम्ही जर बोललो तर म्हणतो आम्ही मुंबईला आहेत. आमदार साहेब मुंबईचे आहेत की नांदेडचे आहेत? का नांदेड वाशासाठी बघणार? 6-6 दिवस पाणी नांदेडमध्ये मिळत नाही. नांदेडकरांचं कसं व्हावं स्वप्न पूर्ण? पण ते कसं आहे माहिती आहे का, त्यांनी कधी भेटत नाही आणि जे समस्या आहे ते कधी सोडत नाहीत. सोडणं जरुरी आहे, कारण हर लोकाला तकलीफ आहे. कशामुळं आज रोड असेल म्हणा, पाणी मसाल, याच्यामुळे कसं आहे खूप फरक आहे. तेव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये पाहुणचार झाडणाऱ्या नेत्यांबद्दल सर्वसामान्य जनता काय म्हणते आपण ऐकलं. नागपुरातले सुद्धा काही आमदार हे सध्या हॉटेलमध्ये आहेत, पाहुणचार झोडतायत. आणि या आमदारांच्या बद्दल नागपूरकरांना काय वाटतंय हे सुद्धा आम्ही जाणून घेतलं. ऐकूयात नागपूरकरांचं म्हणणं काय. 10 दिवस जे आहे 10 दिवस राहणार हॉटेलमध्ये आणि आपले क्षेत्र जे आहे ते सोडून देणार, तिथले प्रश्न जे आहे ते सोडून देणार आणि लोकांकडे दुर्लक्ष करणार. तर ही स्थिती मोठी गंभीर आहे असं मला वाटतं. जेव्हा यांना वोट्स लागतात तेव्हा हे लोक आमच्याकडे येतात की आम्हाला वोट दे, आम्ही तुमचे कामं करू. आज जी आता परिस्थिती आहे, आपल्याकडे परत कोविड परत येतो आहे, आज विजेची टंचाई आहे, पाण्याची टंचाई आहे. नागपूरच्या कितीतरी याच्यामध्ये टँकरनी पाणी द्यावं लागतो. आज आमचे आमदारच नाही ना, जनप्रतिनिधी जायचं आम्ही जाऊ कोणाकडे? की आमदार जे काम आहे हे फक्त हॉटेलमध्ये जाऊन राहणार इतकं नाही आहे ना. त्यांना कळलं पाहिजे की जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे. आज 15-15, 20-20 दिवस मतदारसंघातून तुम्ही बाहेर राहता, याला लाज तरी वाटली पाहिजे तुम्हाला. काय आमच्या एरियामध्ये पाण्याची प्रॉब्लेम आहे, विजेची प्रॉब्लेम आहे. तर या सगळ्या प्रॉब्लेम जर येत आहेत तर आम्ही कुठे जाणार आणि आमदार कुठे राहणार? हॉटेलमध्ये राहून मस्ती करणार. आता कोविडची संख्या वाढत आहे. मुंबईमधून जेवढे केसेस निघत आहे ते पूर्ण ऑल ओव्हर द महाराष्ट्र पसरू शकतात. आणि या कठीण वेळेत आम्ही काय करायचं? जेव्हा आमदार लोक असे फिरत आहे, मौज मस्ती करत आहे, हॉटेल्समध्ये राहत आहे, तर आम्ही काय करायचं? तेव्हा सामान्य जनतेचा हा सगळा प्रश्न आहे. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात जेव्हा ही सगळी परिस्थिती आहे असं लक्षात आलं आणि आमदार आपले आलिशान हॉटेलमध्ये राहत आहेत असं त्यांना लक्षात आलं, तेव्हा सांगलीकरांनी काय भावना व्यक्त केल्या त्याही जाणून घेऊयात. पैशासाठी कुणाला तर मतदान करतील म्हणून त्यांना चांगल्या आलिशान हॉटेलमध्ये डांबून ठेवलेलं आहे. हे देशाच्या दृष्टीनं किती म्हणजे घाणेरडं राजकारण, म्हणजे व्यावसायिकच राजकारण म्हणावं लागेल याच्यामध्ये. राज्यसभेमध्ये कुठल्या बुद्धिमत्तेचे खासदार पाठवायचं हे विचार करायचे सोडून यांना मतदान कोणाला करायचं या विषयावरती हे पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन चैनी करतायत. ही आहे भारताची लोकशाही. या निवडणुकीमध्ये कोट्यावधीचा घोडेबाजार सुरू आहे. ज्या आमदारांना महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य जनतेनं निवडून दिलं ते सगळे आमदार
चैनी त्यांनी अय्याशी करतायत. महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असेल किंवा विरोधी पक्षाचा भाजप असेल, हे आपापल्या राजकीय पक्षांचा स्वार्थ साधण्यासाठी, पोळी बांधण्यासाठी आमदारांना घेऊन पिकनिक करत आहेत. मात्र जनता ह्या हाल अपेक्षा सोसत आहे, त्या जनतेच्या प्रश्नावर कुणाला सोयीसुद्धा राहिलं नाही. सामान्य जनता अनेक प्रश्नांशी दोन हात करते, पण अशा वेळी त्यांच्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या सोबत राहण्याच्या ऐवजी निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून जी पिकनिक सुरू केलेली आहे त्या सगळ्यावरती सर्वसामान्यांची नाराजी आहे. उस्मानाबादचे आमदार सुद्धा या पिकनिकसाठी हॉटेलमध्ये पाहुणचार झोडतायत, त्या पिकनिकसाठी आलेले आहेत. मग उस्मानाबादकरांची काय भावना आहे ती सुद्धा आम्ही जाणून घेतली. ऐका उस्मानाबादकरांचं काय म्हणणं आहे. मुंबईमध्ये जाऊन बसले तर त्यात पुन्हा अजून विकासाचे काम पेंडिंग आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून कुठलं विकासाचं काम झालेलं नाही, काय नाही, फक्त घोडे बाजार चालू आहे. आता सध्या पेरणीचे दिवस आहेत, शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला बी बियाणं मिळत नाही, शेतकऱ्याला खत मिळत नाही आणि शेतकरी अशा अडचणीत असताना ह्या सर्व राजकीय पक्षांना या सर्वसामान्य शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही, सर्वसामान्य जनतेचं काही पडलं नाही. सर्व आमदार 5 स्टार 7 स्टार हॉटेल्समध्ये आराम करत आहेत. इकडं मतदारसंघातील जनता होरपळून निघलेली आहे. शेतकरी बांधवांना पुरेशी वीज मिळत नाही, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. सभेच्या निवडणुकीमुळे पंचतारांकित हॉटेलमध्ये निवांत बसलेले आहे, पण जनता मात्र इथे महागाईचा प्रश्न आहे, जनतेच्या मागं वीज बिलाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत. काही क्षणापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय, ही थेट दृश्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीच्या या बैठकीसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत. आपल्याला कल्पना आहे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची 3 पक्षांचं आणि इतर मित्र पक्षांचं अपक्षांचं मिळून जे महाविकास आघाडी सरकार बनलं त्याच्यात शरद पवार यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे. आणि आता आज जेव्हा महाविकास आघाडीची एकत्रित ही बैठक होतीये, या बैठकीला शरद पवार हे संबोधित करणार आहेत. आपल्याला आठवत असेल 2.5 वर्षांपूर्वी जेव्हा महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग झाला, त्या प्रयोगाच्या दरम्यान सुद्धा शरद पवार यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. सर्व आमदारांना एकत्रित करण्यामध्ये आणि तिन्ही पक्षांना एकत्रित करण्यामध्ये. आज जेव्हा महाविकास आघाडी सरकारची पुन्हा अग्निपरीक्षा आहे, कसोटी लागलेली आहे राज्यसभा निवडणुकीमध्ये, तेव्हा महाविकास आघाडीला एकत्र करणं आणि ही 6वी जागा जिथं शिवसेनेची महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवार यांना मैदानात उतरावं लागलेलं आहे. आणि महाविकास आघाडीचा जो 4था उमेदवार आहे तो 4था उमेदवार निवडून आणण्याच्यासाठी आता शरद पवार नेमका काय कानमंत्र सगळ्या आमदारांना देतात, काय रणनीती आखतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शरद पवार यांना जवळपास 5 दशकांचा अनुभव आहे या वेगवेगळ्या निवडणुकांच्या संदर्भातला. आणि आता त्यांच्या चाणक्य नीतीतून ही फसलेली जी जागा आहे, जी अतिशय प्रतिष्ठेची ठरलेली ही जागा आहे, ती राज्यसभेची जागा महाविकास आघाडी म्हणजे जो शिवसेनेचा उमेदवार आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार ते असतील तर त्यांची ती जागा निवडून आणण्याच्यासाठीची नेमकी काय रणनीती शरद पवार आखतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. काय कानमंत्र देतात आज ते आमदारांना हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण भाजपनं सुद्धा कंबर कसलेली आहे, भाजपनं पूर्ण ताकदपणाला लावलेली आहे ही 6वी जागा निवडून आणण्याच्यासाठी. महाविकास आघाडीच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान ही आता असं आहे की काही अपक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त केली जे सरकार स्थापनेच्या वेळेस सरकारच्या सोबत आलेले होते. आणि त्याचबरोबर जी छोटे छोटे पक्ष होते, बहुजन विकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांचा, त्यानंतर अबू आझमी, सपाचे अबू आझमी आणि बच्चू कडू, हे 3ही छोटे मित्रपक्ष त्यांच्यासोबत आहेत. पण आता या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी वेगळी भाषा बोलायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी आपले पत्ते ओपन केलेले नाही आहेत, उलट नाराजी दाखवलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसाठी ही चिंतेची बाब आहे. कारण केवळ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 3ही पक्ष एकत्र येऊन सुद्धा ते जागा 6वी जिंकू शकत नाहीयेत. त्यांना 6वी जागा जिंकण्यासाठी या छोट्या पक्षांची आणि अपक्ष आमदारांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये 6वी जागा निवडून आणण्यासाठी छोटे पक्ष आणि अपक्ष किंगमेकरची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे केवळ 3 पक्षांनी एकत्र येऊन चालणार नाहीये. पण जे छोटे मित्र पक्ष आहेत
ज्या मित्रपक्षांनी सरकारसोबत येण्याचा निर्णय घेतला होता 2.5 वर्षांपूर्वी, त्या छोट्या मित्रपक्षांची बदललेली भाषा ही निश्चितपणे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी म्हणजे महाविकास आघाडी सरकारसाठी चिंतेची बाब आहे. महाविकास आघाडी सरकार त्याच्यामुळे काहीसं गॅसवर आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, एक मोठा पेच आहे. पेच हा आहे प्रतिष्ठेचा आहे की ही 6वी जागा जिंकायची आहे. परिस्थिती पूर्णपणे अनुकूल नाहीये आणि अशा परिस्थितीला अनुकूल बनवण्यात माहीर असलेले शरद पवार आता मैदानात उतरलेले आहेत. विलास, नक्कीच. म्हणजे की आपल्याला माहिती आहे की परिस्थिती अनुकूल नसल्यामुळेच इतक्या खबरदारीच्या उपाययोजना महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्ष घेत आहे. मग ते शिवसेना असो, काँग्रेस असो की राष्ट्रवादी. ज्या पद्धतीनं आमदारांना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलंय की हॉटेलमध्ये ठेवलंय, त्याबरोबर त्यांच्याशी चर्चा करतायत, सगळे प्रमुख नेते येत आहेत. आत्ताच हॉटेल ट्रायडंटमध्ये काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे दाखल झालेले आहेत. इम्रान प्रतापगड जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांचं आता स्वागत केलं. अत्यंत महत्वाचे नेते या ठिकाणी येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि शरद पवार यांनी खऱ्या अर्थानं आता ही कमान पुन्हा एकदा हातात घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 6वी जागा ही निवडून आणायची. उमेदवार जरी शिवसेनेचा असला, संजय पवार जरी शिवसेनेचे दुसरे उमेदवार असले, तरी ही प्रतिष्ठेची निवडणूक किंवा प्रतिष्ठेची बाब जी आहे ती महाविकास आघाडी सरकारसाठी आहे. भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये अत्यंत शांतपणे आत्मविश्वास व्यक्त केला जातोय. महाविकास आघाडीचे सगळेच नेते सातत्यानं दावे करताय, पण याचा निकाल जो आहे, निर्णय जो आहे तो 10 जूनलाच कळणार आहे. पण कोणताही दगाफटका होऊ नये. अंतर्गत जो कलह आहे, अंतर्गत जी खदखद आहे, त्याचा कुठेतरी फटका बसू नये याकरता म्हणून अक्षरशः कंबर कसून आता सगळेच कामाला लागले. आणखी शरद पवार या मैदानात उतरल्यामुळे या पूर्ण निवडणुकीचं गांभीर्य हे अधिक वाढलं असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. पण प्रशांत, आता एक बाजू दिसतीये ती म्हणजे छोटे छोटे मित्रपक्ष. बहुजन विकास आघाडी असेल, अबू आझमींचा सपा असेल आणि तिकडे बच्चू कडू असतील, यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि काँग्रेसच्या अंतर्गत जो उमेदवार दिला गेला उत्तर प्रदेशमधला त्या उमेदवाराच्या बद्दलची नाराजी, या सगळ्या गोष्टींमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीनं आपण बहुजन म्हणजे आता हितेंद्र ठाकूर यांच्याकडे असलेले 3 मतं जे आहेत, महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्याशी भेट झाली, चर्चा झाली, त्यांनी आपली भूमिका नंतर जाहीर करू हे सांगितलं. पण काल रात्री उशिरापर्यंत भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक म्हणून ज्यांचं नाव सातत्याने घेतलं होतं ते गिरीश महाजन यांची ठाकूर यांच्यासोबत झालेली बैठक ही बोलकी मानली जाते आणि त्याच ठिकाणी त्याच बैठकीवरनं आज महाविकास आघाडीच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण जाणवून येत आहे. आपण ज्या पद्धतीने म्हणतोय की काँग्रेसमध्ये सुद्धा जो अंतर्गत कल आहे, अंतर्गत नाराजी आहे, ती सुद्धा दूर करण्यासाठी म्हणून अत्यंत महत्वाच्या हालचाली यांनी सुरुवात केली की प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधून त्याच्या अडचणी दूर करणं. आशिष जयस्वाल म्हणजे शिवसेनेच्याच गोटामध्ये सुद्धा ज्या प्रकारे आशिष जयस्वाल यांनी स्पष्टपणे जाहीर नाराजी व्यक्त केली होती, त्यांनाही वर्षभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे प्रत्येक मत हे अत्यंत महत्वाचं आहे आणि महत्वाचं असलेलं प्रत्येक मत आणि त्या प्रत्येक व्यक्तीशी संपर्क करणं, त्याच्या अडचणी समजून घेणं, या सगळ्या गोष्टींकडे अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे. पण महाविकास आघाडीच्या गोटामध्ये त्यांनी कितीही दावे केले तरी सगळंच काही आलबेल आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. कारण छोटे पक्ष हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. बच्चू कडू सरकारमध्ये राज्यमंत्री जरी असले तरीही त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य ते निर्णय घेतले जात नाही सरकारच्या माध्यमातून. आणि सरकार जर का शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणार नाही तर माझ्या मताचा मी स्वतंत्र विचार करू शकतो, अशा प्रकारे त्यांनी दिलेला गर्भित इशारा. याचाच अर्थ की ठीक आहे, एक वेळ त्यांची मागणी मंजूर करून घेईल सरकार, ते मंजुरी करून देईल की आत्ताची वेळ मारून देईल. ते राज्यमंत्री असल्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कदाचित सकारात्मक सुद्धा असू शकेल. पण याच्यातनं एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की महाविकास आघाडीमध्ये सगळंच काही आलबेल नाहीये. काही लोक नाराजी बोलून व्यक्त करतात, पण असे अनेक आहेत की जे आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत नाहीये. पण त्यांनी जर का ती मतदानामध्ये ठीक आहे प्रशांत, मी तुम्हाला थांबवतोय, येतो तुमच्याकडे. एकनाथ शिंदे बोलतायत. शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे साहेब आता आपल्यासोबत आहे. शिंदे साहेब, महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू होती. या बैठकीला शिवसेना पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, त्यानंतर काँग्रेसचे उपस्थित असतील. सर्व आमदारांना मार्गदर्शन करतात. एक फ्लोअर मॅनेजमेंट खरं म्हणजे एक हा स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे आणि त्यामुळे मतदान या निवडणुकी हे प्रिफरेन्शियल वोट असल्यामुळे मतदान करताना घेण्याच्या काळज्या ज्या आहेत ते प्रिकॉशन घेतली पाहिजे. यासाठी आज मार्गदर्शन आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब मार्गदर्शन करतील.
आदरणीय पवार साहेब आणि काँग्रेसचे खरगे साहेब हे सर्व महाविकास आघाडीच्या आणि शिवसेना पक्ष आमदारांना मार्गदर्शन करतात आणि एकत्र आपण या निवडणुकीमध्ये एकजुटीने सामोरे जातो हे चित्र या आजच्या बैठकीमध्ये पाहायला मिळतं. साहेब, महाविकास आघाडीचा 6वा उमेदवार म्हणजे शिवसेनेचा 2रा उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष आमदार आणि इतर लहान पक्षाच्या आमदारांची भूमिका अतिशय निर्णायक असणार आहे. त्यांचं मतदान अतिशय निर्णायक आहे. काही अपक्ष आमदार काही लहान पक्षांचे तुम्ही देखील स्वतः वैयक्तिक बोललेला संपर्क जाते कशी तडजोड आणि एकूण समीकरण बसलेलं आहे का? ते गेल्या 2.5 वर्षापासून महाविकास आघाडीसोबत आहेत, शिवसेनेसोबत काही आहेत, काही तर आमचे एकनाथ शिंदे बोलत होते. त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की महाविकास आघाडी सरकारसोबत जे आमदार आहेत ते अजूनही आहेत. थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहतील आणि वर्षा निवासस्थानावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीसाठी निघालेले आहेत. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तिथं पोहोचलेले आहेत. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि आता काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा या ट्रायडंट हॉटेलमधल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला पोहोचतील असं कळतंय. एक जबरदस्त अशी ही चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि या महाविकास आघाडीच्या एकूण सगळ्या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये 2.5 वर्षाच्या वाटचालीमध्ये पहिली ही अग्निपरीक्षा ठरू शकते, जी महाविकास आघाडी सरकार किती मजबूत आहे किंवा सर्व आमदार त्यांच्यासोबत आहेत का याची सुद्धा कदाचित परीक्षा ही ठरू शकते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे सगळे जे कर्ते धर्ते आहेत, नेते आहेत, ते सातत्यानं काळजी घेत आहेत की जी शक्ती सरकार स्थापन करताना होती, जो आकडा सरकार स्थापन करताना होता, तोच आकडा आजही कायम राहील आणि आपले 6वी जागा निवडून येईल. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणालेत ऐकून घेऊयात. त्यांचं काय म्हणणं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नेमकी काय जुळाजुळा असणार आहे, कशी आकडेमोड होणार आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ही गणित, ही आकडेमोड कशी जुळवली जाणार. ही गणित ही महाविकास आघाडीची कशी होणार हे विचारा. कारण काँग्रेसच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे, कारण एकूण कोटा 42 मतांचा आहे आणि काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे 2 अतिरिक्त मतं आहेत. आता ती अतिरिक्त मतं शिवसेनेला द्यायची का नाही हे नेते सगळे आम्ही बसून पण बहुतेक एक सुरक्षित करता एखादं मत बाद झालं तर त्याला कव्हर करण्याकरता बहुतेक सर्व 44 मतं काँग्रेस आपल्याकडे ठेवेल असं वाटतंय आता. पण आम्हाला कमीत कमी जी मतं लागतात 42 त्यापेक्षा जास्त मतं काँग्रेसच्या उमेदवाराचा मला वाटत नाही. आता शिवसेनेचा किंवा भाजपाचा एक उमेदवार निवडून येईल आणि एक पराभूत कोण होईल आणि विजयी कोण होईल हे सगळं गणित आहे. हे सगळं शेवटच्या काय अपक्षांना काही बंधन नाही. अपक्ष काहीही अपक्षाहून बरंच काही अवलंबून आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की एक महत्त्वाची बातमी त्यांनी दिलेली आहे. बातमी ही आहे की काँग्रेस जवळपास आपले 44 आमदार हे काँग्रेसच्या उमेदवारासाठी राखीव ठेवू शकतं. त्यांची जी 2 अतिरिक्त मतं आहेत 42च्या पुढची, ती शिवसेनेला कदाचित दिली जाणार नाहीत. ती काँग्रेसच्याच उमेदवारासाठी सुरक्षेच्या कारणास्तव ठेवली जाऊ शकतात. हे पृथ्वीराज चव्हाण यांनी आता सांगितलेलं आहे. एक मोठी बातमी त्यांनी दिलेली असं म्हणावं लागेल. आणि काही वेळातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचतील, जिथे महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तिथं दाखल झालेले आहेत आणि आता शिवसेनेचे नेते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढच्या काही क्षणात ट्रायडंट हॉटेलमधल्या या बैठकीला उपस्थित राहतील. वर्षा निवासस्थानावरून काही वेळापूर्वीच ते निघालेले आहेत. शरद पवार यांचं काही वेळापूर्वीच आगमन झालेलं आहे आणि आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. पण
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिशय महत्त्वाची ही बातमी सांगितलेली आहे। कदाचित काँग्रेस हा निर्णय घेऊ शकतं। एका राज्यसभेच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 42 मतांचा कोटा आहे, तर 42 मतांच्या या कोट्यामध्ये 2 मतं जी अतिरिक्त आहेत काँग्रेसकडे, ती काँग्रेसची अतिरिक्त मतं शिवसेनेला द्यायची की नाही याच्याबद्दलचा निर्णय अजून झालेला नाही आणि कदाचित ती मतं शिवसेनेला दिली जाणार नाहीत, कारण जर एखादा मत बाद झालं किंवा काही अडचण आली तर काँग्रेसचा उमेदवाराच्या सुरक्षिततेसाठी म्हणून 42चे जे कोटा असला तरी 44 मते ही राखीव ठेवली जातील, पहिल्या पसंतीची काँग्रेसच्या उमेदवारासाठी ठेवली जातील। हे जर काँग्रेसची रणनीती असेल तर मग अशा वेळी प्रश्न उरतो तो शिवसेनेला जो मित्रपक्षांचा पाठिंबा हवा आहे, जो फर्स्ट प्रेफरन्स हवा आहे राष्ट्रवादीच्या अतिरिक्त मतांचा आणि काँग्रेसच्या अतिरिक्त मतांचा, त्याचं काय हा प्रश्न आहे। स्वाती लोखंड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। थेट दृश्य आपण बघतोय की अगदी सिग्नलला ते पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही क्षणामध्ये ते ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल होतील, जिथं महाविकास आघाडीची ही बैठक होतीये। स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। आपण थेट स्वातीकडे जातोय। स्वाती, आता तुम्ही जेव्हा बोललात पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी, त्यांनी सांगितलं 2 जी अतिरिक्त मतं आहेत ती कदाचित शिवसेनेच्या उमेदवाराला मिळू शकणार नाहीत सुरक्षेच्या कारणास्तव। शिवसेनेच्या उमेदवाराची धाकधूक वाढवणारं हे स्टेटमेंट आहे का? काही तांत्रिक कारणामुळे स्वाती लोखंडे यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण ही थेट दृश्य बघतोय जेव्हा ट्रायडंट हॉटेलच्या बाहेरची ही दृश्य आहेत। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे प्रमुख हे आता या महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये पुढच्या काही क्षणात दाखल होतील। तर या बैठकीला सुरुवात होणार आहे, ज्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सगळे आमदार तिथे उपस्थित झालेले आहेत। बघा, ही आतमधली दृश्य आहे ट्रायडंट हॉटेलमधली, जिथं या आमदारांची ही बैठक पार पडणार आहे। 2.5 वर्षापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीचा सगळा प्रयोग करण्यात आलेला होता तेव्हा सुद्धा असंच काहीसं दृश्य दिसलेलं होतं। तिन्ही पक्षांचे आमदार एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले होते। तेव्हाही खरगे होते, तेव्हाही शरद पवार होते आणि उद्धव ठाकरे होते। महाविकास आघाडीचे हे करते धरते पुन्हा एकदा समोर आलेले आहेत, एकत्रित आलेले आहेत। त्याचं कारण आहे महाविकास आघाडीची पुन्हा एक अग्निपरीक्षा होणार आहे राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं, कारण 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात आहेत। भाजपनं अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक बनवलेली आहे, शिवसेनेनं सुद्धा त्याला तितकंच प्रतिष्ठेची ही निवडणूक बनवलेली आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा असा घणघोर सामना हा राज्यसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। कुणाकडे किती शक्ती आहे याचा अंदाज मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा हा ट्रायडंट हॉटेलच्या जवळपास पोहोचलेला आहे आणि पुढच्या काही क्षणामध्ये या बैठकीला ट्रायडंट हॉटेलमध्ये सुरुवात होणार आहे। अगदी ट्रायडंट हॉटेलच्या गेटवरची ही दृश्य आहेत। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तिथे पोहोचलेले, शिवसेनेचे आमदार रात्री वेगळ्या हॉटेलमध्ये होते, रिट्रीट हॉटेलला, आणि तिथून आता काही वेळापूर्वीच ते ट्रायडंट हॉटेलला पोहोचलेले आहेत आणि आता मुख्यमंत्री सुद्धा या बैठकीसाठी, महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे जे दिल्लीहून आलेले आहेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। काँग्रेसचा उमेदवार उत्तर प्रदेशमधला आहे, बाहेरचा उमेदवार आहे, त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत सुद्धा एक खदखद आहे, नाराजी आहे। ती नाराजी मतदानातून उमटू नये याची काळजी काँग्रेस घेत आहे। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा जी अतिरिक्त मतं आहेत ती अतिरिक्त मतं शिवसेनेलाच मिळाली पाहिजेत याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आग्रही आहेत, तर त्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत आपल्या आमदारांना सगळ्यांना। आणि आता शिवसेनेची ही कसोटी आहे, त्याचं कारण म्हणजे जो 6वा उमेदवार आहे तो शिवसेनेचा आहे आणि हा 6वा उमेदवार शिवसेनेला निवडून आणण्यासाठी जशी काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची, तशी छोट्या छोट्या मित्रपक्षांची आणि अपक्षांची सुद्धा गरज लागणार आहे। त्यामुळे हा 6वा उमेदवार निवडून आणणं वाटतं तितकं सोपं निश्चित नाहीये, कारण भाजपनं सुद्धा तिकडे जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे।
गेल्या 2.5 वर्षामध्ये सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारची ही सगळ्यात मोठी परीक्षा म्हणावी लागेल, कारण इथं एक प्रकारे त्यांना आपला विश्वास जो आहे, ज्या आमदारांचा विश्वास त्यांच्यावरती होता, जो आकडा होता, तो आकडा ते अबाधित ठेवण्यात यशस्वी होतात की नाही याचा सुद्धा फैसला या निवडणुकीमध्ये होणार आहे। राज्यसभेची एक निवडणूक जिथं खरं तर एका जागेवरून हा सगळा वाद झाला, ती बिनविरोध व्हावी याच्यासाठी प्रयत्न झाले, पण त्यात यश आलं नाही। भाजपनं दिलेला फॉर्म्युला महाविकास आघाडीला मान्य झाला नाही, महाविकास आघाडीनं दिलेला फॉर्म्युला भाजपला मान्य झाला नाही। त्यामुळे निवडणूक ही अटळ झाली आणि आता ही निवडणूक लागलेली आहे। ही निवडणूक जशी दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सिरियसली घेतलेली आहे, अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे, राज्यातल्या नेत्यांनी गांभीर्याने घेतलेली आहे, अगदी तसंच महाविकास आघाडी सरकारनं सुद्धा ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे। काँग्रेसच्या हायकमांडनं मल्लिकार्जुन खरगे यांना मुंबईत पाठवलेलं आहे, कारण त्यांना त्यांचा उमेदवार कुठल्याही परिस्थितीत निवडून आणायचा आहे। राहुल गांधी यांचे अतिशय निकटवर्ती असलेला उमेदवार त्यांनी दिलेला आहे महाराष्ट्रामधून, उत्तर प्रदेशमधले, आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा त्यांचे उमेदवार दिलेले आहेत प्रफुल्ल पटेल यांच्या रूपानं। शिवसेनेनं 2 उमेदवार दिलेत, संजय राऊत जे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात, शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत, तिसरी त्यांची टर्म आहे, आणि अशा वेळी आणखीन एक उमेदवार तो म्हणजे संजय पवार यांच्या रूपानं शिवसेनेनं दिला, आणि जिल्हाध्यक्ष असलेल्या संजय पवारांना शिवसेनेनं ही उमेदवारी दिली। पण 6व्या जागेसाठी अपक्ष म्हणून आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आग्रही भूमिका घेतली, पण त्यांना कोणी दाद दिली नाही। शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली नाही अपक्ष म्हणून। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आतमध्ये पोहोचलेले आहेत ट्रायडंट हॉटेलमध्ये। ही थेट दृश्य आपण बघतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय आपण। महाविकास आघाडी सरकारचं हे एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन सुद्धा ठरू शकतं, जर त्यांनी सरकार स्थापनेच्या वेळी जेवढे आमदार त्यांच्या सोबत आहेत, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी जेवढे त्यांनी आमदार दाखवलेले होते 169, तेवढे आमदार ते अबाधित ठेवू शकलेत का याचा फैसला 10 तारखेला होणार आहे राज्यसभा निवडणुकीमध्ये। त्यामुळे एक प्रकारची महाविकास आघाडी सरकारची ही अग्निपरीक्षा आहे, सरकार स्थापन झाल्यानंतरची ही पहिली अग्निपरीक्षा, जिथं त्यांना पाठीशी आपल्या किती आमदार आहेत याचा निर्णय होणार आहे। आणि मग भाजपनं जे आव्हान दिलेलं आहे ते आव्हान ते परतवून लावू शकतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। भाजपसाठी सुद्धा ही निवडणूक लढणं आणि ती जिंकून येणं हे त्यांच्या प्रतिष्ठेचं बनलेलं आहे, कारण थेट याच्यात केंद्रीय नेतृत्वानं हस्तक्षेप केलेला आहे। त्यांचे जे नेते आहेत याचे प्रभारी अश्विन म्हणून ते उद्या येणार आहेत, त्यांनी सुद्धा थेट दिल्लीतून या सगळ्या निवडणुकीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे। भाजपचा हायकमांड सुद्धा या संपूर्ण निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रशांत, महाविकास आघाडीची ही अग्निपरीक्षा ही जिंकण्यासाठी म्हणून आता ज्या पद्धतीची रणनीती आखणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सगळे कारभारी एकत्र आलेत असं म्हणायचं? अत्यंत योग्य मार्मिक विश्लेषण जर कोणतं असेल तर ज्या शब्दांचा ज्या वाक्यांचा तो उपयोग केला विलास तेच आहे। 10 जून ही तारीख महाविकास आघाडी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। 2.5 वर्षापूर्वी सरकार स्थापन करताना जे संख्याबळ त्यांनी ताकदीनं दाखवलं होतं 168 169, ते 10 जूनला टिकणार का हा कळीचा मुद्दा। याचं उत्तर आज तरी अनुत्तरित आहे, कारण ज्या पद्धतीनं की जी सरकारमध्ये असलेली अंतर्गत खतखत, काँग्रेसमध्ये असलेला अंतर्गत कलह, शिवसेनेमध्ये सुद्धा आशिष जयस्वाल यांनी वक्तव्य, आणि कडून जे सहभागी मित्रपक्ष आहेत त्यांनी सुद्धा सरकारवर राज्यमंत्री असताना ओढलेले ताशेरे, त्याचबरोबर अपक्षांच्या ज्या अपक्षांच्या खांद्यावरही खरं तर निवडणुकीची मोठ बांधली जाते, ही मोठ बांधण्यासाठी खऱ्या अर्थानं किती सक्षमपणे आपल्याला तोंड देता येईल याची रणनीती ही आखणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। दुसरा उमेदवार शिवसेनेचा जरी असला तरी महाविकास आघाडी सरकारसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते, कारण सरकार म्हणून 3ही पक्ष हे एकत्रित काम करताय। म्हणून दिल्लीतून मल्लिकार्जुन खरगे दाखल झाले, शरद पवार ज्या राजकारणातल्या त्या अर्थानं खेळाडू म्हटले जातात ते स्वतः दाखल झालेले आहेत, आणि ट्रायडंटला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत। म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधले 3ही महत्त्वाचे दिग्गज नेते आता या आमदारांशी संवाद साधणार आहे। प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क साधून वैयक्तिक अडचणी दूर करण्यापलीकडे त्यांचा भर आहे। रंगीत तालीम मतदारांची सुद्धा उद्या घेतली जाणार आहे, पण जर का
काही तटस्थ पक्षांनी, अबू आझमी जसं यांनी सांगितलं की आम्ही तटस्थ राहू शकतो, एमआयएमने आपली भूमिका जर का सांगितली, तटस्थपणाची घेतली, तर अर्थातच जी आकडे संख्या आहे, जे 42 मतांचा कोटा आहे, त्या कोट्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे जर का आपत्कालीन परिस्थिती समोर आली तर नेमकं या परिस्थितीला हँडल कसं करायचं, या वेगवेगळ्या प्रकारची रंगीत तालीम ही आमदारांकडनं करून घेतली जाणार आहे. पण महत्वाचं एकच आहे, महाविकास सरकार आघाडी सरकारमध्ये सगळंच काही अलबेले असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार नाही. प्रशांत, एक गोष्ट आहे, 42 आमदारांचा कोटा आता आहे. काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आपल्या प्रतिनिधींनी संवाद साधला, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की काँग्रेसकडे मतं 44 आहेत, कोटा 42 आहे, पण जी अतिरिक्त 2 मतं आहेत ती कदाचित शिवसेनेला मिळणार नाहीत, कारण सुरक्षेच्या दृष्टीनं आम्हाला ती आमच्या उमेदवारासाठी ठेवावी लागतील. जर मित्र पक्षांकडून अशा प्रकारची रणनीती आखली जात असेल, बचावात्मक भूमिका घेतली जात असेल, संरक्षणात्मक भूमिका घेतली जात असेल, तर मतांचा तुटवडा अधिक जाणवू शकतो. कदाचित राष्ट्रवादी सुद्धा त्यांचे एकमेव जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आणखी काही अतिरिक्त मतं ठेवू शकते सुरक्षेच्यासाठी. मग अशा वेळी शिवसेनेला ही मतांची गोळाबेरीज करणं अवघड ठरू शकतं. मुळात या निवडणुकीचं वैशिष्ट्यच हे आहे की ज्या पद्धतीने या निवडणुकीची मोजणी होत असते, म्हणजे न्यूनतम कोटा निवडून येण्यासाठी हा 42 आहे, पण अधिकतम कोटाने जर का मतं एखाद्या उमेदवाराला मिळाली तर त्याची जागा ही अधिकाधिक सिक्युअर होत जाते. आणि अर्थातच त्यामुळे दुसऱ्या मतांची, म्हणजे की दुसऱ्या पसंतीच्या मतांचा जो आकडेवारी आहे याच्यामध्ये फरक पडतो. आणि काँग्रेसने अशी भूमिका घेणं की 44 मतं आमच्याकडे आहेत, 2 मतं जी आम्ही राखीव ठेवू आणि ती आमच्या उमेदवारासाठी राखीव ठेवू, तर याचा नक्कीच फरक आणि मोठा फटका हा शिवसेनेच्या उमेदवाराला बसू शकतो. खरं तर दुसरा उमेदवार जरी शिवसेनेचा असला तरी महाविकास आघाडी सरकारनं त्याला प्रोजेक्शन दिलेलं आहे. राष्ट्रवादीने जरी भूमिका घेतली आहे की आम्ही शिवसेनेला शब्द दिला होता म्हणून आमचे उमेदवार, आमचे मतदार जे आहेत, आमचे आमदार जे आहेत ते शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करतील. काँग्रेस अर्थात मविया म्हणून त्यांच्या सोबतच आहे, पण काँग्रेसची वेगळी चूल जर का राहिली तर याचा फटका हा शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला नक्की बसू शकतो, अर्थात दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी. कारण पहिल्या पसंतीची मतं जितकी अधिक जास्त उमेदवाराला मिळतील तितकी त्याची जागा अधिक सुरक्षित होते. हाच या निवडणुकीचा सगळ्यात मोठा कौल मानला जातोय. आणि हे जे गणित आहे, हे गणित ज्याला जमतं तेच महत्वाचं आहे. निश्चितच आता हे गणित जुळवण्यात कुणाला यश येतं, भाजपला येतं की महाविकास आघाडीला, हे पाहणं महत्वाचं असेल. 106 आमदार घरी बसवले या टीकेला भाजप या निवडणुकीच्या माध्यमातून वचपा काढत उत्तर देतं का, की महाविकास आघाडी आजही तितकीच मजबूत आहे? राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. एका आमदाराला लाख मोलाचा आता खरं तर त्याचं महत्त्व आहे. आणि अशा वेळी या सगळ्या मित्रपक्ष, जे छोटे छोटे मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडीचे, त्यांची सुद्धा मतं अतिशय महत्त्वाची आहेत, निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे समाजवादी पक्ष आपल्या आमदारांना कुणाच्या बाजूने उभं करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. सपाचे आमदार अबू आझमी यांना आज भाजपचे उमेदवार धनंजय महाडिकांनी फोन केल्याचं कळतंय. अबू आझमींनी मात्र 2.5 वर्षात आमच्या सगळ्या इच्छांवर पाणी फेरलं गेलं असं म्हणत महाविकास आघाडीवर टीका केलेली आहे. तुमच्या स्पर्धा लागली आहे की कोण जास्त कट्टर हिंदुत्ववादी आहे असा सवाल उपस्थित करून त्यांनी शिवसेनेला अडचणीत आणलेला आहे. तर रईस शेख यांनी शिवसेना नेते अनिल परब यांनी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची भेट घेतली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. दोन्ही बाजूंनी जोरदार रस्सीखेच सुरू आहे की या छोट्या छोट्या मित्रपक्षांना, छोट्या छोट्या पक्षांना, अपक्षांना आपल्या जाळ्यात ओढण्याची. लेटर रिप्लाई आएगी तो फिर उनको भेजूंगा. हमारे माननीय अखिलेश यादव जी को साहब देखो रिप्लाई आ गई है, आप बताओ आप क्या आदेश देते हो. तो इसमें मतलब लेटर में, मतलब रिप्लाई में क्या अपेक्षा करते हैं आप? अपेक्षा कुछ भी करता हूँ, जो उनको चाहे लिख के भेज दें, मुझे कोई अपेक्षा नहीं. जो उनके दिल में है, जो सच्चाई लिख के भेज दे, चलेगा. नहीं, आपने जो सवाल उनको किए हैं उन सवालों के जवाब क्या चाहते हैं? जो भी जवाब चाहे दे दें वो, मुझे मैं कुछ नहीं चाहता, उनकी मर्जी. मेरा सवाल पढ़ने और जवाब देते हैं बस. आमचं जे पत्र आहे त्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा एकदम सोपा आहे आणि तो मुद्दा अनिल परब साहेबसाठी नाही, तो महाविकास आघाडीचे नेतृत्वासाठी आहेत, मुख्यमंत्री साहेबांसाठी आहे की जे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ही सरकारची स्थापना झालेली होती आणि मागच्या 1 वर्षात जे हिंदुत्वाची भाषा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब जे भाषणामध्ये बोलतात त्याच्यामध्ये एवढी तफावत झाली आहे, तर तुम्ही एक स्पष्टीकरण द्या ना.